पैसा कमवणे खूप सोपं आहे, खूप भयंकर सोपं आहे हो. पण बऱ्याच व्यक्तींना असं वाटतोय की पैसा कमवणे भयंकर कठीण आहे, आपण कमवू शकत नाही, आपण तितकं राबू शकत नाही, तितकं सहन करू शकत नाही. त्यामुळे काही काही व्यक्ती, काही काही लेडीज ते शॉर्ट पद्धत वापरायला सुरुवात करतात, जेणेकरून त्यांना लवकर पैसा मिळाला पाहिजे. त्यांनी लवकरात लवकर बिल्डिंग, आपला गाडी, बंगला त्यांनी तयार केलं पाहिजे. आपण ते शाननी शौकत त्यांच्या हातात दिसली पाहिजे. त्यामुळे ते शॉर्ट पद्धत ते अवलंब करतात आणि मग ते पुढचं फक्त ते साधे नॉर्मल दिवस जे जिथपर्यंत ते लुटतात, लुबाडतात, फसवतात, ज्या पद्धतीने पैसे कमवतात त्या पद्धतीने तितकंच पुरतं. ते कमी वेळासाठीच ते श्रीमंत होतात. पण पण त्यांना मात्र शेवटी गरिबीच येतो. त्यांना गरिबीतच जगावं लागते. हो, असे बरेचसे असे उदाहरण आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता तुमच्या जवळपास कोणी असतील तर, की कोणी फसवतात. किती फसवणार आहे लोकांना? लोकांचे तर डोळे उघडतात. लुटणार आहे तर किती लुटणार आहे? जर लेडीज वगैरे काही करत असतील तर ते किती करणार आहे? हे की नाही? ते तुम्हाला सुद्धा समजतोय की आपल्या आजूबाजूला असे कित्येक तरी लोक असतात की ते शॉर्ट पद्धतीने पैसा कमवण्याचे आपले कामधंदे त्यांनी सुरू केलं आहे. पण हे कधीच सक्सेस होऊ देत नाही. फक्त हे साधं काही दिवसापुरतीच त्यांची तेजी दिसतो आणि मग ते बसागी सगळं ते ढवळून जातो. त्यामुळे तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं आहे, चांगले चांगले पैसे कमवायचे आहे, तर तुम्ही मनातून पैसे कमवा. खुशीने, आनंदित होऊन जे काही कामं करताना तुम्ही ते आनंदित होऊन कामं करा. ज्या साधे ₹100 सुद्धा कमवत असाल तरी तुम्ही ₹100साठी तरी तुम्ही मन खुश, वाव मी ₹100 कमवला. इतकं म्हणजे खूप बरं झालं, खूप थँकफुल. त्या युनिव्हर्सला तुम्ही थँकफुल माना की मी आज ₹100 कमवू शकले आणि खुशीने तुम्ही जगा. नाहीतर बरेच जणाच्या घरी तुम्ही जसं दिवसाचे ₹1000 कमवून सुद्धा त्यांच्या घरामध्ये किटकिट असते. सुख शांती बिलकुल राहत नाही. चिडचिड नुसतं रोगराई, हे दुखणे ते दुखणे, इथे जाणे तिथे जाणे, इथे पैसा लागणे तिथे पैसा लागणे ते लागतच असते. त्यांच्या घरामध्ये पैसा टिकतच नाही. त्यामुळे ₹100 कमवा, 200 कमवा, कमी कमवा, पण खुश राहा. जे काही काम करता तुम्ही खुशीने करा. नक्कीच तुमच्याकडे पैसा राहील, थांबेल आणि श्रीमंत व्हाल. तर कसं वाटलं तर नक्कीच सांगा.